शिवसेना ठाकरे गटनेते संजय राऊत यांनी एनडीएच्या उमेदवारावर टीका केली आहे। त्यांनी म्हटलं की उपराष्ट्रपती पदासाठी रेड्डी यांना उमेदवार म्हणून पुढे केला आहे, मात्र रेड्डी हे आंध्र प्रदेशातील असल्यामुळे तेलंगणा आणि आंध्र राज्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। या निर्णयामुळे प्रादेशिक राजकारणात असंतोष वाढू शकतो। राऊत यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। त्यांनी असा आरोप केला आहे की भाजप प्रादेशिक संतुलन राखण्यात अपयशी ठरत आहे आणि याचा फटका राष्ट्रीय राजकारणावर होऊ शकतो। मोदीकडे बहुमत दिसतंय, पण आंध्रचे उमेदवार असल्यामुळे तेलंगणा आणि आंध्रमध्ये एक अस्वस्थता आहे। ज्या पद्धतीने आम्ही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना, आम्ही एनडीएमध्ये असताना सुद्धा एक मराठी भूमिकन्या म्हणून प्रतिभाताई पाटलांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता। अशा प्रकारची भूमिका आंध्र आणि तेलंगणाचे खासदार घेतील का, अशी भीती या लोकांना वाटते।